आज आपण घरच्या घरी बटाटा वेफर कसे बनवायचे हे बघणार आहेत। हे वेफर बनवायला एकदम सोपे आहेत आणि खूप छान होते। तर आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वेफर बनवण्यासाठी इथं मी 2 किलो बटाटे घेतलेले। तर बटाटे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, तुम्हाला किती वेफर बनवायचे आहेत त्याप्रमाणे। आणि सगळ्यात अगोदर आपल्याला बटाटे सोलून घ्यायचे आहेत। तर हे अशा पद्धतीने बटाटे सोलून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे। आणि बटाटे सोलून घेतलं की लगेच पाण्यात टाकायचे, जास्त वेळ बाहेर ठेवायचे नाही, नाहीतर बटाटे लगेच काळं पडतं। सोलून घेतलं की लगेच पाण्यात टाकून ठेवायचं। वेफर बनवण्यासाठी आपण जेव्हा बाजारातून बटाटे आणतो तेव्हा चांगले बटाटे निवडून आणायचे, थोडेसे मोठाले आणायचे आणि चांगले निवडून आणायचे। जास्त शिळे असलेले बटाटे आणायचे नाही। शिळे बटाटे आपल्याला लगेच समजतात, थोडेसे ते बटाटे सुरकुट्या पडलेले असतात त्याला आणि हात लावलं की थोडेसे ते दाबतात। तर तसे बटाटे आणायचे नाही, चांगले कडक आणि थोडेसे मोठ्या साईजचे बटाटे बाजारातून आणायचे, म्हणजे वेफरसुद्धा छान होतात। ते पहा अशा पद्धतीने आपल्याला बटाटे सोलून लगेच पाण्यात टाकायचे। सोललं की लगेच पाण्यात टाकायचं बटाटा, म्हणजे काळं पडत नाही। आणि राहिलेले बटाटेसुद्धा आपल्याला सगळे असे सोलून घ्यायचे। तर इथं मी सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि लगेच पाण्यात टाकलेले आहेत। तर लगेच आता आपण ह्याचे वेफर बनवायला घेणार आहेत। वेफर बनवण्यासाठी इथं मी वेफर बनवायची किसणी घेतलेली आणि एक ताट घेतलेले। ताटामध्ये एक किसणी ठेवायची आणि त्याच्यावर बटाटे ठेवून हे अशा पद्धतीने आपल्याला वेफर बनवून घ्यायचे। वेफर बनवित असताना किसणी जास्त उभी पकडायची नाही, थोडीशी आडवीच पकडायची, म्हणजे असे छान वेफर तयार होतात। तुम्ही जर जास्त उभी किसणी पकडली तर मध्ये मध्ये वेफर तुटणार, त्यामुळे अशा पद्धतीने थोडीशी आडवी किसणी ठेवायची आणि सगळे वेफर बनवून घ्यायचे। तर इथं मी एका बटाट्याचे वेफर बनवून घेतलेले आहेत आणि एकसुद्धा वेफर तुटलेलं नाही। लगेच आपण बनवून घेतलेले वेफर पाण्यामध्ये टाकायचे आहेत, बाहेर बिलकुल ठेवायचे नाही, नाहीतर लगेच काळे पडते। त्यामुळे एका बटाट्याचे वेफर बनवून घेतलं की पटकन पाण्यात टाकायचे। आणि राहिलेले बटाट्याचे वेफरसुद्धा आपल्याला सगळे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। बटाट्याचे वेफर बनवायला एकदम सोपे येतं आणि फॅनच्या हवेलाच बटाट्याचे वेफर सुकतात। एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी मग उन्हामध्ये टाकायचे। वेफरला ऊन दिल्यामुळं भरपूर दिवस टिकतात आणि मस्त कडक वाळल्यामुळं तळीतानी छान फुलतात सुद्धा। मग त्यामुळे एक दिवस त्याला ऊन देऊनच घ्यायचं। आणि हे इथं मी सगळे वेफर बनवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे 2 ते 3 वेळा चांगले धुवून घ्यायचे। तर इथं मी 3 वेळा वेफर चांगले धुवून घेतलेले आहेत। धुवून घेतलं की परत त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचे। लगेच आता आपण वेफर उकडून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहेत। तर मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं, त्याला चांगली आता उकळी यायला लागली। तर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला, चवीप्रमाणे। तर पाण्यालासुद्धा आता चांगली उकळी यायला लागली, तोपर्यंत मी पाण्यामधून काढून चाळणीत वेफर काढून घेतलेले आहेत। तर पाण्याला ही चांगली उकळी आलेली आहे। आता लगेच त्याच्यामध्ये वेफर सोडायचे, पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतरच त्याच्यात वेफर सोडायचे। पाण्यामध्ये वेफर आपण सोडत असताना फुल गॅस ठेवायचा। पाण्यात वेफर सोडलं की पाणी थोडंसं गार होतं, त्यामुळे इथं फुल गॅस ठेवायचा आणि पाण्यामध्ये सगळे वेफर सोडून घ्यायचे, किंवा जेवढे पाण्यात बसते तेवढे वेफर सोडायचे। तर इथं मी बसतील तेवढे वेफर पाण्यामध्ये सोडलेले आहेत। आणि इथं पाणी परत थोडंसं गरम होईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा। परत थोडंसं पाणी गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि सगळे वेफर हलक्या हाताने खालीवर करून घ्यायचे। वेफर उकडायला फक्त 3 ते 4 मिनटं लागतं, ह्याच्यापेक्षा जास्त नाही मध्यम गॅसवर। तर ह्याच्यावर फक्त मी 1 ते 1.5 मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे। 1-1.5 मिनटासाठी झाकण ठेवलं म्हणजे वरच्या बाजूचे वेफरसुद्धा छान मऊ होतात। 1-1.5 मिनटापेक्षा जास्त झाकण ठेवायचं नाही, जास्त वेळ जर झाकण ठेवलं तुम्ही तर वेफर जास्त शिजले जाते आणि सगळे तुटले जातील। मग त्यामुळे 1.5 मिनटापेक्षा जास्त झाकण त्याच्यावर ठेवू नका, किंवा नाही झाकण ठेवलं तरीही चालेल। झाकण न ठेवताच 1-2 वेळामध्ये खालीवर करून वेफर उकडून घ्या। थोडेसे वेफर जास्त असतील तर एखादा मिनिट जास्त लागेल,
आणि हे पहा इथं मी फक्त 4 मिनटं वेफर उकडून घेतलेले आहेत. पाणी चांगलं उकळलेलं होतं आणि वेफरही थोडेसे होते, त्यामुळे 4 मिनटात उकडलेले आहेत. तुमचे वेफर जर थोडेसे जास्त असतील तर थोडासा जास्त वेळ लागेल. वेफर उकडायला टाकलं की अधूनमधून त्याला हाताने दाबून बघायचं आणि थोडेसे मऊ झाले की वेफर काढून घ्यायचे. थोडेसे वेफर मऊ झालेले आहेत तर लगेच मी पाण्यामधून चाळणीत वेफर काढून घेते. वेफर काढून घेताना पण आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचे म्हणजे वेफर तुटणार नाहीत. तर हे पहा इथं मी चाळणीवर वेफर काढून घेतलेले आहेत. काढून घेतलं की आपल्याला लगेच वाळायला टाकायचे, जास्त वेळ चाळणीत पण ठेवायचे नाही तर मग चाळणीतले वेफर पण खालच्या बाजूचे लगेच जास्त उकडला जाते. तर बाहेर काढल्याच्या नंतर सुद्धा गरम असतात खूप, त्यामुळे तर इथं मी वेफर वाळू टाकण्यासाठी एक कपडा टाकलेला आहे आणि कपड्यावर अशा पद्धतीने आपल्याला चांगले पांगून असे वेफर वाळत घालायचे. जास्त एकावर एक टाकायचे नाहीतर मग एक दुसऱ्याला वेफर चिटकतात. त्यामुळे थोडे असे पांगून वेफर वाळत घालायचे म्हणजे मस्त सुटसुटीत वेफर तयार होतात. आणि मी फॅनच्या हवेलाच वेफर वाळू टाकलेले आहेत. एक दिवस फॅनच्या हवेलाच वाळून घेतले तरी चालतं, दुसऱ्या दिवशी मग उन्हात टाकायचे. फॅनच्या हवेने सुद्धा वेफर मस्त सुकले जातात. किंवा तुमच्याकडे जर उन्हात वेफर वाळू टाकायला जागा असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्येच वाळत घाला. ते इथं मी सगळे वेफर बनवून घेतलेले आहेत आणि एक दिवस फॅनच्या हवेनेच मी सुकवून घेतलेले आणि किती मस्त सुकलेत वेफर. फॅनच्या हवेने जर सुकवून घेतले तर दुसऱ्या दिवशी 2-3 तास उन्हामध्ये ठेवायचे म्हणजे भरपूर दिवस वेफर टिकतात. ते इथं मी दुसऱ्या दिवशी 2-3 तास उन्हामध्ये ठेवलेले आणि मस्त कडक वाळून घेतलेले आहेत. तर थोडेसे वेफर मी तुम्हाला तळून दाखवते किती छान फुलतात. त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि वेफर तळून घेण्यासाठी तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही, थोडंसं कमीच गरम करायचं आहे. आणि थोडंसं तेल तापलं की त्याच्यात वेफर सोडायचे. तर थोडेसे वेफर मी तेलामध्ये सोडलेले आणि किती मस्त फुललेत पहा आणि छान कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने झटपट मस्त वेफर बनवून तयार होतात आणि बिलकुल तेलकट वगैरे झालेले नाहीत. तर थोडेसे वेफर मी असेच तळून घेते. तर इथं मी थोडेसे वेफर तळून घेतलेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत, छान फुललेले सुद्धा आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बटाटा वेफर एक वेळा तरी नक्की घरच्या घरी बनवून बघा. कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.